श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पूर्वी अंबरीश या नावाचे एक थोर व विद्वान ब्राह्मण होऊन गेले. ते प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशींचे उपवास अत्यंत कडक करीत. रोजची देवपूजा व जप-जापही चालू असे. दुसऱ्या दिवशी पारणे होत असे. पारणे म्हणजे मध्यान्ह काळानंतर उपवास सोडणे. एकादशीच्या व्रताने त्यांच्या मनाला शांती वाटे. एकदा दुर्वास ऋषी द्वादशीला भर दुपारी अंबरीशांच्या घरी आले. त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले. दुपारच्या वेळी घरी आलेल्या अतिथीला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवू नये ही आर्य संस्कृती आहे. आजही ती काही घरांतून आढळते. अंबरीशांनी त्या ऋषींना जेवायला येण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी ती मान्य केली. ते नदीवर स्नान करायला गेले व लवकरच परत येतो असं ते म्हणाले. अंबरीशांनी नित्याप्रमाणे पूजा केली. ते त्या ऋषींच्या येण्याची वाट पाहत होते. बराच वेळ झाला तरी ऋषी आले नाहीत. उपवासाचे पारणे ठराविक वेळी सोडायचे असते. या द्वादशीला साधन द्वादशी असे म्हणतात. अंबरीशांनी ऋषींनी बराच वेळ वाट पाहिली, पण ते येण्याचं चिन्ह दिसेना. अंबरीशांच्या पत्नीनं जेवण्यासाठी मुद्दाम गोड पदार्थ केले होते. बराच वेळ वाट पाहून अंबरीश जेवायला बसले. जेवण करून अंबरीश बाहेर येतात तोच त्यांना दुर्वास ऋषी येत असल्याचे दिसले. दुर्वास ऋषी अंतर्ज्ञानी होते, तसेच ते भयंकर रागीट होते. त्यांनी अंबरीशांचं जेवण झाल्याचं ओळखलं. ते मनातून खूप रागावले व म्हणाले, घरी आलेल्या अतिथीला जेवायला वाढल्याशिवाय तुम्ही जेवायला कसे बसलात? रागाच्या भरात त्यांनी शाप दिला, तू निरनिराळ्या योनीत जन्म घेशील व आजवर केलेल्या पुण्याला मुकशील. अंबरीश मनातून घाबरले व त्यांनी श्री विष्णूची प्रार्थना केली. विष्णूंची अंबरीशांवर अपार माया होती. ते तात्काळ अंबरीशांच्या आश्रमात आले. दुर्वास ऋषींना त्यांनी दटावले, माझ्या भक्ताला तुम्ही उगाच शाप दिला आहे. तो अतिपुण्यवान आहे, माझा एकनिष्ठ भक्त आहे. तुम्ही दिलेला श्राप मागे घ्या, ही माझी अपेक्षा आहे. दुर्वास ऋषींनी रागाच्या मनस्थितीत ते मान्य केले नाही. दुर्वास ऋषींची श्रेष्ठताही श्री विष्णू जाणत होते. ते म्हणाले, तुम्ही हवा तर मला शाप द्या. अंबरीशाला या श्रापातून सोडवा. माझ्या भक्तांच्या कल्याणासाठी हे मी सांगतोय. दुर्वास ऋषींना श्री विष्णूंची विनंती मोडता येईना. ते म्हणाले, देवा, सर्व जगाचं रक्षण करणारे तुम्ही. यापुढे तुम्ही निरनिराळे 10 अवतार घ्याल. जगातील लोकांना नीट मार्ग दाखवाल. सर्वांना प्रेम मार्ग दाखवाल. श्री विष्णूंनी ते कबूल केले. पुढे श्री विष्णुदेवांनी मत्स्य, कूर्म, वराह, नरहरी, वामन, परशुराम असे निरनिराळे 10 अवतार घेतले. त्या त्या काळात बदलत्या परिस्थितीत अनेकांना उत्तम मार्ग दाखवले. त्यांच्या अडचणी दूर केल्या. सर्वांना सुखाचा मार्ग दाखवला. अध्याय 4 पुढच्या व्हिडिओमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय सद्गुरू, जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ.